ती रोज सकाळी लवकर उठते. तो कसोटी सामन्यात खेळतो. ही केवळ वाक्य आहेत. केवळ वाक्यात एकच विधान असते, त्यामुळे एक उद्देश व एकच विधेय असते. केवळ वाक्य हे आज्ञार्थी, प्रश्नार्थी, होकारार्थी, नकारार्थी किंवा विधानार्थी यातील कोणत्याही प्रकारचे असू शकते. तर मित्रांनो, ती रोज सकाळी उठते आणि दुसरं वाक्य आपण बघितलं का तो कसोटी सामन्यात खेळतो. मित्रांनो, ही दोघं जी वाक्य आहेत ती केवळ वाक्य आहेत. केवळ वाक्यात एकच विधान केलेलं असते, म्हणजेच एकच उद्देश आणि एकच विधाय. मित्रांनो, केवळ वाक्य हे विधानार्थी, आज्ञार्थी, प्रश्नार्थक, होकारार्थी, नकारार्थी यातील कोणतेही असू शकते. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला केवळ वाक्य म्हणजे काय आणि ते कशा प्रकारे असू शकते हे तुम्हाला आजच्या व्हिडिओवरून कळलं असेल.